नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मेंदू वडे। त्यासाठी मी ओव्हरनाईट उडदाची डाळ भिजवून घेतली होती, तुम्ही बघू शकता। यामधलं पाणी निथळून आपल्याला ही बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे याची वाली। चला मग बनवायला सुरुवात करूया। पाणी सगळं निथळून झालेलं आहे। याला मिक्सर मधून आपण बारीक पेस्ट बनवून घेऊया। जेव्हा आपण याला ग्राइंडिंग करतो तेव्हा यामध्ये थोडेही पाणी घालायचं नाहीये। जेवढं पाणी याच्या अंगाला असेल एवढ्याच पाण्यामध्ये थोडी थोडी डाळ घालून आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। थोडी थोडी घेऊन आपल्याला पेस्ट बनवायची आहे। चला मग पेस्ट बनवून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे पाणी न वापरता। जेवढं डाळीच्या अंगाला पाणी आहे त्याच मध्ये मी पेस्ट तयार केलेली आहे। किती फाईन झालेली आहे हे बघा। अशा प्रकारे सगळी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आणि डाळीमध्ये हलकसं पाणी राहतेच, याच्यामध्येच आपल्याला ही पेस्ट चांगली बनवल्या जाते। यामध्ये थोडं जास्त पाणी आहे पण त्याला जास्त पाणी वापरायचं नाहीये आपल्याला। अशाच प्रकारे आपण सगळी पेस्ट बनवून घेऊया। हे बघा, पाणी न घालता किती छान आपलं पीठ बारीक दळून घेतलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही। आणि पाणी न घातल्यामुळेच मेंदू वडे छान येतात। पाणी घातल्यामुळे मेंदू वडे बिघडू शकतात। आणि डाळ चांगली जर भिजलेली असली तर पाणी घालायची गरज पडत नाही आहे। मी हे वजनी 1 पाव डाळ घेतलेली होती आणि रात्रभर भिजवत घातलेली होती। सकाळच्या नाश्त्यासाठी मेंदू वडे बनवायचे होते म्हणून मी हे रात्रभर भिजवली होती। आता यामध्ये काय काय घालायचं आहे ते बघूया। सर्वप्रथम आपण वाटण करून घेऊया। याच्यासाठी मी आलं घेतलेलं आहे, हिरवी मिरची आणि लसूण आणि जिरे घेतलेले आहेत। याचं वाटण बनवून घेऊया। आपलं वाटण बनवून झालेलं आहे। आपल्याला हे एकसारखं फेटून घ्यायचं आहे। मी एकसारखं फेटून झाल्यानंतर याला हलकं करून घेणार आहे फेटून। यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया। एकाच दिशेने आपल्याला हे फेटून हलकं करून घ्यायचं आहे। आपलं हे छानपैकी फेटून झालेलं आहे। मी हलकं करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे यामध्ये काय काय घालायचं आहे ते बघूया। सर्वप्रथम आपण यामध्ये ओवा घालणार आहोत, चवीनुसार मीठ आणि एकजीव करून घेणार आहोत। यानंतर आपण वाटलेलं वाटण घालणार आहोत। आपण याला एकजीव करून घेणार आहोत। तुमच्याजवळ जर कमी वेळ असला तर तुम्ही 4 ते 5 तास भिजून लगेच मेंदू वडे बनवू शकता। त्यामध्ये थोडा खायचा सोडा घालून छान बनतात मेंदू वडे। यामध्ये आपण 1 वाटी कोथिंबीर घालणार आहोत। मी कवळी देठ घेतलेली आहे कोथिंबीरीची, यामुळे ना चव अप्रतिम येते। आणि थोडी जास्तच घातलेली आहे कोथिंबीर। यामध्ये अजून एक जिन्नस मिक्स करायचा आहे आपल्याला, सिक्रेट जिन्नस आहे ते। यामुळे मेंदू वड्याला अतिशय चव आणि बाइंडिंग येते। यामध्ये आपण बेसन पीठ घालणार आहोत 2 चम्मच आणि चांगलं फेटून घेणार आहोत न पाणी घालता। चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव होईपर्यंत। आणि किंचित हळद घालणार आहोत आणि छानपैकी असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला, एकजीव करून घ्यायचं आहे। छानपैकी आपलं फेटून झालेलं आहे। आता मेंदू वडे करायला तयार आहे। हे पीठ छानपैकी हलकं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे पीठ आपलं। मेंदू वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाण्यात असा हात असा हलकत घेऊन चाळणीवर लावायचा आहे। अशी बारीक ताराची चाळणी घेतलेली आहे मी। तुम्ही चहा गाळायची चाळणी पण घेऊ शकता, मी तुम्हाला दाखवते। तुम्ही या चाळणीवर सुद्धा मेंदू वडे बनवू शकता। ही ताराची चाळणी आहे, पण माझ्याकडे मोठी असल्यामुळे मी याच्यावरच बनवणार।
हे बघा हलकत पाणी लावून घेतलेलं आहे मी याला आणि असं पाण्याच्या हाताने असा मेंदूवडा घ्यायचा आहे आणि याच्यावर ठेवायचा आहे आपल्याला असा आणि पाण्याचा हात घेऊन याला असा सेप देऊन असं अलगद असं छिद्र पाडायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला सोडायचं आहे। हे बघा असं अलगद सोडायचं आहे आपल्याला। अशाच परत एक बनवून दाखवते मी तुम्हाला। असाच हलकत पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पाण्याच्याच हाताने असा हे घ्यायचा आहे गोळा ठेवायचा आहे आणि असं छिद्र मधातनी पाडून घ्यायचं आहे पाण्याच्या हाताने असा सेप द्यायचा आहे आणि अलगद असं तेलामध्ये सोडायचं आहे। अशाच प्रकारे आपण सगळे वडे तेलामध्ये सोडून घेऊया। हे बघा किती छान खरपूस असे आपले वडे कुरकुरीत असे तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे बघा एकदम कुरकुरीत झालेले आहेत। अशाच प्रकारे आपण सगळे वडे बनवून घेऊया। हे बघा अशाच प्रकारे आपल्याला एकदम सोपी पद्धत आहे। सगळे वडे असेच बनवून आपल्याला अलगद तेलामध्ये सोडायचे आहेत। कुठलाही कापड वापरायची गरज नाही आहे आणि अंगावर तेल सुद्धा उडत नाही। हे सोपी अशी टिप आहे, ही तुम्ही नक्की फॉलो करा। बघा किती छान पैकी सोडले जातात वडे। हे एवढी काही मेहनत लागत नाही याला। अशाच प्रकारे आपण सगळे वडे बनवून घेऊया। हे बघा किती कुरकुरीत झालेले आहे, अतिशय सुंदर झालेले आहेत। चटपटीत मेंदूवडे आपले तयार आहेत। मी सांबार सोबत खाणार आहे मेंदूवडे। तुम्हाला कशासोबत आवडतात मेंदूवडे खायला ते नक्की कळवून सांगा। नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पुढच्या रेसिपीमध्ये काय बघायचं आहे, हेही कमेंट तुम्ही करू शकता।